मित्रांनो, आज बिग बॉस मराठी सीझन 6चं आहे ना, मला एक गोष्ट मात्र समजून आला की ते तुम्हाला का प्रत्येक विकेंडला तुम्हाला समजवतात भाऊच्या धक्क्यावरती का सांगतात आणि का तुम्हाला दोन गोष्टी ऐकावून जातात. कारण ह्याच्याने तुमचं भविष्य सुधारायचं आणि बिघडून घ्यायचं दोन्ही तुमच्या हातामध्ये आहे. रुचिता जामदारला पहिल्या आठवड्यापासून आजपर्यंत कित्येक वेळा समजावलं, कित्येक वेळा सांगितलं. प्रत्येक आठवड्याला असा कुठला आठवडा गेला नाही की तिला न सांगता न काही म्हणता रितेश भाऊ गेले असं. प्रत्येक आठवड्याला काही ना काही सांगून गेलेत, समजावलेत. आणि त्याच ठिकाणी तिच्यासोबत तिच्याच टोळीमध्ये असणारी अनुश्रीला म्हणलं ती आपलं लेवल अपग्रेड करत, आपल्या चुका सुधारत कॅप्टन पण झाली. अजूनपर्यंत शोमध्ये आहे आणि ती टॉप कंटेस्टंटमध्ये. तर इथं हेच कळतं की जे समजले, ऐकलं आणि आपल्या चुकांना सुधारून घेतलं ते ग्रोथ होणार, आणि जे नाही सुधारलं आणि जे नाही समजलं ते शोच्या बाहेर होणार. तेच झालं. आणि ज्याच्या पाठीमागं ती फिरत होती, ज्याच्या ह्याच्यावरती ती बोलत होती, आज तो शोमध्ये आहे आणि रुचिता शोच्या बाहेर आहे. माझं हे नाही की हेटिंग आहे तिच्यासाठी, तर तिचं झालं आहे तसं. ती आपलं म्हणजे आपल्या रागावरती, आपल्या बोलण्यावरती, आपल्या तोंडावरती कंट्रोल न ठेवल्यामुळे हे सगळं झालं आहे. अगर ती आपल्या चुकांना सुधारले असतं, आपल्या गेमला अप लेवलला घेऊन गेली असती ना, तर आज ती पण बघण्यावरती असं वाटत होतं की टॉप 5मध्ये दिसत. बट एवढं लवकर एलिमिनेट शोच्या बाहेर होईल हे आपल्याला वाटलं नव्हतं. बट ह्याच गोष्टीवर समजून येतं आपल्या लाईफमध्ये अगर आपल्याला कोणीही मोठे माणूस सांगतोय, समोरचा व्यक्ती कुठलाही आपल्याला काही समजवतोय, तर काय माहिती त्याच्यामध्ये आपलं भलंच असन, हे ह्या गोष्टीवर समजून आला आजच्या इव्हेक्शनमध्ये. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आपल्याला सांगा की बरोबर आहे का चुकीचं आहे.